आपल्या आयुष्याचा मर्म काय आहे, जन्म मृत्यू काय आहे, सुख दुःख काय आहेत, आपल्यावर कोणी अन्याय केलाय का, असे प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला गीत रामायणातील या गीतात भेटतात. त्यातलं पहिलं कडवं आज आपण बघूयात. त्यात ते म्हणतात की माय कैकई ना दोषी नवे दोषी तात, राज त्याग कानन यात्रा सर्व जन्म जात, खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. श्रीराम म्हणतात की मला जो वनवास मिळाला आहे त्याला माता कैकई किंवा पिता दशरथ जबाबदार नाही. माझा वनवास ही यात्रा तर माझ्या कर्माचं फळ आहे, आणि हा पूर्ण खेळ माझ्या पूर्वसंचिताचा म्हणजे माझ्या मागच्या जन्मीचा पाप पुण्याचा आहे. त्यामुळे कोणालाही दोष न देता श्रीराम आपला पुढचा प्रवास निश्चित करून पुढे मार्गक्रमण करत राहतात. त्यांनी हे भरताला सांगितलंय की आपल्या आयुष्यातून जे काही सुखदुःख आहेत किंवा जे काही आपल्याला अडचणी येत असतील किंवा आपले जे काही प्रारब्ध आहेत, ते आपले हे पूर्वसंचिताचं फळ आहे. त्यामुळे याबाबत आपण कुणालाही दोषी न ठरवता आपण पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणतात.